बातमी मराठवाड्यामधून। मराठवाड्यामध्ये 17 दिवस पावसाचा खंड पडलाय, त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवलाय। दमदार पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। सध्या जर बघितलं तर पाऊस काळा लागून आता 3 महिने उलट आलेले आहेत, तरी देखील मराठवाड्यामध्ये एकही दमदार जो आहे तो पाऊस झाला नाही। त्याचबरोबर जर बघितलं तर मागील 17 दिवसापासून या मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचे विपरीत परिणाम जे आहे ते आता शेतपिकांवरती होत असल्याचे पाहायला मिळत आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका शेतामध्ये, कपाशीच्या शेतामध्ये, या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण कपाशीच्या शेतावरती पाऊस नसल्याचा परिणाम जो आहे तो जाणवत असल्याचा पाहायला मिळत आहे। अक्षरशः या पिकांच्या वाढी ज्या आहेत त्या देखील या पावसाअभावी आता खुडल्या असल्याच्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर या पिकांवरती आता रोगांचं आक्रमण देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची शक्यता जी आहे ती यामुळे वर्तवली जात आहे। सध्या जर बघितलं तर या पावसाच्या खंडामुळे आता शेतकरी जो आहे तो आता एक संकटात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आता आकाशांकडे लागले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात पाऊस झाला तरच शेतकऱ्यांचे हे पिके जे आहेत ते वाचू शकतात, अन्यथा शेतकऱ्यांवरती मोठं संकट जे आहे ते देखील कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।